आणि आता मात्र आपण आवाज ऐकणार आहात एक छोटा समालोचक निधय निधय गोंधली यांचा आवाज ऐकणार आहात। धन्यवाद। नमस्कार, आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी निधय गोंधली हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो या NSC खानावच्या अप्रतिम अशा मैदानावर, जेथे सेमीफायनलचा पहिला सामना DB एंटरप्राइजेस पुरस्कृत चेतन स्पोर्ट्स मुलखानाव विरुद्ध आई गावदेवी अंदोशी। पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धावेने योगेश गायकर यांनी आणि स्वतःचं आणि आपल्या संघाचं खातं ओपन केलंय। षटकातील दुसरा चेंडू आणि या चेंडूवर मात्र करण म्हात्रे यांनी पूर्णतः चकवलंय, बीट केलंय, ते म्हणजे सागर काटकर यांना। आणि या स्पर्धेतील हा 600वा डॉट बॉल। या षटकातील तिसरा चेंडू, अप्रतिम फटका, फॅब्युलस स्ट्रोक बाय सागर काटकर। या षटकारानिशी धाव संख्या होती ती म्हणजे 7 धावा। 3 चेंडूंचा सामना करून झालेला आहे आणि 3 चेंडूमध्ये करण म्हात्रे यांनी 7 धावा खर्च केल्यात। पॉवर प्लेचा षटक आहे। या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करायचा हेतू असेल तो म्हणजे आई गावदेवी अंदोशी या संघाचा, परंतु करण म्हात्रे याला सुद्धा काहीच वरच ठरवावं लागेल, कारण की हा सामना डू ऑर डाय सेमीफायनलचा सामना आहे। या चेंडूवर अप्रतिम फटका आणि या चेंडूवर येतोय तो म्हणजे चौकार, अप्रतिम फटका सागर काटकर। पहिल्या 2 चेंडूवर मात्र 1 धाव होती, परंतु पुढील 2 चेंडूवर एक षटकार तर एक चौकार, या पद्धतीने 10 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे करण म्हात्रे यांनी। आणि सुधीर चेरकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं रोख बक्षीस असणार आहे प्रत्येक खेळाडूसाठी आई गावदेवी अंदोशी या संघातील। षटकातील 5वा चेंडू, अप्रतिम चेंडू, आणि या ओव्हर मधील हा शेवटचा चेंडू सामना करेल तो म्हणजे सागर काटकर। अप्रतिम फटका, चौकारासाठी जाणार। एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे बिनबाद 15। पॉवर प्लेचा षटक होतं आणि या षटकामध्ये पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेतलाय तो म्हणजे आई गावदेवी अंदोशी या संघाने। वैयक्तिक पाहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे निमिष राऊत। मागील मॅच मध्ये निमिष राऊत यांनी एक हॅट्रिक साधली होती आणि षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या। मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि सामना करतील ते म्हणजे योगेश गायकर, आणि योगेश गायकर यांनी सुद्धा त्यांच्या मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जिंकला होता। अप्रतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल, निमिष राऊत विरुद्ध योगेश गायकर। हा चेंडू वाईड असेल, पंचांनी आपला हात जमिनीला समांतर करून वाईडची घोषणा केली आहे आणि वाईड एका अवांतर धावेसह धाव संख्या होते ती म्हणजे 16 आणि हा या टुर्नामेंट मधील 85वा वाईड होता। हॅलो,
ज्यांचा आवाज आपण ऐकताय त्यांच्या आवाजावरती त्यांच्या समालोचनावरती प्रभावित होऊन सन्माननीय अशोकजी वाडेकर साहेब यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आणि तसेच सन्माननीय शिवराम गोंधळी यांच्या वतीनं देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणजे निधेसाठी. निधे पुन्हा एकदा कॅरी ऑन. या चेंडूवर योगेश गायकर यांनी सागर काटकर यांना स्ट्राईकवर आणले, कारण की योगेश गायकर यांना माहित आहे की सागर काटकर आता फुल फॉर्मात आले आहेत आणि सागर काटकर यांच्याकडे स्ट्राईक गेली तर सागर गायकर हे जास्तीत जास्त धावा नक्कीच बनवू शकतात. त्यांना पॉवर प्लेचा समाचार बरोबर घेता येतो. षटकातील पुढील चेंडू, अप्रतिम चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू. हीच तर खासियत आहे निमिष राऊत यांची. अप्रतिम चेंडू. प्रत्येक फलंदाजाला योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करण्याची ताकद ही निमिष राऊत यांच्याकडे आहे. अप्रतिम चेंडू. या चेंडूवर सुद्धा लाईन लेंथ बदलली आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू. निधय यांच्यावरती प्रभावित होऊन खरं तर मी सुद्धा या ठिकाणी जेव्हा नवीन समालोचक होतो तेव्हा मला सुद्धा आप्पांनी भरपूर बक्षिसं लावली होती आणि आता निधे सुद्धा आमच्या या खानाव गावातील उगवता सितारा आहे आणि त्याच्या समालोचनावरती प्रभावित होऊन तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक हे निधे गोंदीसाठी आलेलं आहे. अर्थातच आपले सर्वांचे लाडके आप्पा. आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. या चेंडूवर नक्कीच एक धाव सेव्ह केली आहे. नक्कीच एक धाव ही शेवटला नक्कीच अंपायरने रिव्ह्यू मागितलाय, परंतु एफर्ट्स मात्र 100% होते. अप्रतिम. याच एक धावा या शेवटला महागात पडतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीबी एंटरप्राइजेस पुरस्कृत चेतन स्पोर्ट्स मुलखानाव या संघाकडून. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा सामना करणं बाकी असेल आणि धाव संख्या झाली ती म्हणजे बिनबाद 20. नक्कीच सेव्ह केलाय, चौकार सेव्ह केलाय. अप्रतिम फील्डिंग एफर्ट्स. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी असेल आणि या वेळेला पाचव्यांदा 3 धावा धावून काढल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू अप्रतिम चेंडू होता, परंतु योगेश गायकर यांनी सुद्धा अप्रतिम फटका केलाय आणि या चेंडूवर 2 धावा कंप्लीट. या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती म्हणजे 22. सेमीफायनलचा सामना नक्कीच दोन्ही संघांवर दबाव असणारच, परंतु जो संघ चांगला खेळ करेल तो मात्र विजय होईल यात मात्र शंका नाही. अप्रतिम चेंडू आणि या डॉट चेंडूसह दुसरा षटक सुद्धा समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 22. बिनबाद 22. धन्यवाद निधय. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी आपण पाहतो व्यासपीठावरती स्वतः इथे उपस्थित आहेत. सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांनी नेहमीच क्रिकेटवरती प्रेम केलंय
त्याचप्रमाणे मग बैलगाडा स्पर्धा असतील, शर्यती असतील किंवा कुस्तीच्या स्पर्धा असतील, बँड पथकच्या स्पर्धा असतील, अशा अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं आपल्याला पाठिंबा असतो ते सन्माननीय दमदार आमदार. याच दरम्यान पंचांचा काहीतरी इशारा येतोय. येस, स्प्रेची मागणी होते. मी विनंती करतोय आमचे फिजिओ यांना विनंती असेल की स्प्रे अवेलेबल करून द्यायचा आहे. अनेक प्रेक्षक या मैदानाच्या सभोवताली आपण पाहताय. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. मंचावरती अनेक मान्यवर आहेत. सन्माननीय आप्पा सुद्धा इथे स्वतः सामना पाहतात. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रदीपजी आणि चेरकर, सुधीरजी चेरकर हे सुद्धा तसं पाहिलं तर संघ मालक आहेत आणि थोडेसे टेन्शनमध्ये नक्कीच असतील, कारण त्यांचा संघ इथे खेळतोय. त्यांच्या वतीने पारितोषिक सुद्धा इथे अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सन्माननीय सुधीर भाऊ चेरकर यांच्या माध्यमातून सामना सुरू झालेला आहे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे ती 22. 11 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवल्या जात आहेत. सामना पुन्हा एकदा सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चलिए दोस्तों, गेंदबाज करण म्हात्रे आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके. पहले ओवर में करण म्हात्रे ने 15 रन खर्च किए थे और हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी थी. दूसरे ओवर में निमिष ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी का नज़ारा पेश किया. उन्होंने मात्र 7 ही रन खर्च किए हैं. इस बीच करण म्हात्रे फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज सागर काटकर के लिए. सागर ने लॉफ किया है ओवर द कवर. गेंद हवाई सफर करती हुई डीप कवर सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. लॉफ्टेड कवर ड्राइव हमें देखने को मिला. बहुत ही खूबसूरत प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक. ये शॉट खेलना इतना आसान नहीं होता, इनफैक्ट बहुत ही मुश्किल, क्योंकि टेनिस क्रिकेट में हम देख सकते हैं, आप सभी जानते हैं कि ऑफ स्टंप के बाहर शफल होकर मिड विकेट और स्क्वायर लेग के ऊपर या लॉन्ग लेग की दिशा में खेलने की कोशिश होती है बल्लेबाजों की. मगर यहाँ पे इस बल्लेबाज ने अपनी कलात्मक और बहुत ही रचनात्मक बल्लेबाजी का प्रदर्शन किया है. बहुत ही खूबसूरत शॉट सागर काटकर के बल्ले से आता हुआ. ये दूसरा छक्का. इसके पहले 2 चौके और 2 छक्के भी हम देख चुके हैं इनके बल्ले से. 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद और उसे पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और 2 खिलाड़ियों के बीच में जहां पे दरार, वहां से गेंद को किया है फरार. रन मिलेंगे यहां पे फिर से एक बार 4. बैक टू बैक 2 बड़े शॉट. रनों के लिए जूझ रहे थे, रनों के लिए तड़प रहे थे, रनों के लिए तरसा दिया था निमिष ने. मगर करण म्हात्रे के इस ओवर में पहली 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले हैं और रनों की संख्या जंप लगाकर जा पहुंची है 32 पर. 32 रन ऑन स्कोर कार्ड. पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है योगेश और सागर के बीच. योगेश गायकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर, स्ट्राइकिंग एंड पर सागर काटकर. सागर ने गेंदबाजों को काट के रखा है. सागर की तरह रनों की भी यहां पे बारिश होती हुई दिखाई दे रही है. जी हां, इस पर सीधे बल्ले से खेला है, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये सिक्सर डाउन द ग्राउंड आए. बहुत ही खूबसूरत शॉट. फिर से एक बार प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ फुटवर्क का इस्तेमाल और गेंद के पिच तक पहुंचे, गेंद को मिडल ऑफ द बैट होने दिया और क्या कमाल का यहां पे टाइमिंग देखने को मिला. लाजवाब स्ट्रोक. बैक टू बैक ये तीसरा बड़ा स्ट्रोक. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर फिर से एक बार छक्का. करण म्हात्रे को मनोवैज्ञानिक दबाव में ढकेल दिया है, बैकफुट पर ढकेल दिया है. कमाल की बल्लेबाजी. जी हां, इस पर वाइड यॉर्कर करने की कोशिश, यही एक अस्त्र उनके पास मौजूद था. पूरी तरीके से इस्तेमाल किया है करण ने. क्रीज के गहराई का, क्रीज के कोने का इस्तेमाल किया. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे थे. बल्लेबाज को अगर रोकना है तो इसी अस्त्र का इस्तेमाल करना होगा. शस्त्र और अस्त्र में फर्क होता है. जो हाथों से लड़ते हैं उसे शस्त्र कहा जाता है और जो फेंक के इस्तेमाल किया जाता है उसे अस्त्र कहा जाता है. यहाँ पे बहुत ही खूबसूरत वापसी मैं कहूंगा. फिर से एक बार देखिए, मात्र 1 ही रन यहाँ पे मिलेगा.
ऐसा लग रहा था कि ये बहुत बड़ा ओवर देखने को मिलेगा, क्योंकि पहले ही 3 गेंदों में 16 रन खर्च हुए थे, मगर उसके बाद 2 गेंदों में, लास्ट 2 गेंदों में मात्र 1 ही रन खर्च किया है करण ने। इस तरह से वापसी करनी होगी, वरना ये रनों की संख्या कहां से कहां जाएगी। जी हां, इस मरतबा हॉरिजॉन्टल स्ट्रोक आड़े बल्ले से खेला है, डीप मिड विकेट सीमारेखा के बाहर हवाई सफर करवाई है गेंद को, 6 रन। इस बीच योगेश के बल्ले से भी एक छक्का। अक्सर कहा जाता है दोस्तों कि गंगा बह रही है, हाथ धोना चाहिए। यहाँ पे सागर काटकर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, योगेश ने भी अपने हाथ धोए और इस छक्के के सहायता से रनों की संख्या पहुंच गई है छलांग लगाकर 45 पर। ये ओवर काफी महंगा, काफी खर्चीला ओवर रहा। इस ओवर में 23 रन खर्च किए हैं, 23 रन खर्च किए हैं करण ने। पहले ओवर में 15, दूसरे ओवर में 23। करण का ये ओवर काफी महंगा। चलिए दोस्तों, फिर से एक बार ओवर टू निशांत। सर या ठिकाणी खऱ्या अर्थानं जेव्हा हे पर्व आपण सुरू केलं, तर या पर्वामध्ये ही जी संपूर्ण कोर कमिटी आहे किंवा आमचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, यांच्या वतीनं अगदी काटेकोरपणे प्रत्येक नियम या ठिकाणी लावलेला आहे। म्हणजेच 3 ओव्हर समाप्त झाला की 2.5 मिनिटाचा आपण ड्रिंक्स ब्रेक देतोय, किंवा सामना समाप्त झाला यासिन सर की या ठिकाणी शेक हँड सुद्धा केलं जातंय। आणि जर एखादा संघ किंवा कॅप्टन लेट आला किंवा 12वा खेळाडू आला, त्याला 2 धावांची पेनल्टी सुद्धा दिली जाते। म्हणजे अगदी शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा या ठिकाणी सीझन 4 मध्ये आपल्याला यासिन सर पाहायला मिळते। नक्कीच या प्रत्येक गोष्टीवरती इथे लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण क्रिकेट फार महत्त्वाचं, परंतु डिसिप्लिन हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं। डेडिकेशन, डिसिप्लिन आणि डिटर्मिनेशन या 3 डीचा वापर नेहमीच करावा लागतो आणि ते करणं आपलं कर्तव्य सुद्धा आहे। 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 45 धावफलकावरती लागलेले असताना आपण पाहतोय नवीन गोलंदाज येतोय। जयेंद्र आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके। 15 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। अगर इसी औसत से रन बनेंगे तो तकरीबन 75 रन नजर आ रहे हैं, जिसे हालांकि प्रोजेक्टेड स्कोर कहा जाता है, मगर क्रिकेट में प्रोजेक्टेड स्कोर कुछ नहीं होता। यहाँ से भी वापसी की जा सकती है। बाएं हाथ से राउंड विकेट। जी हाँ, जयेंद्र को वेट एंड वॉच का इस्तेमाल किया, बैकफुट पर तैयार थे। बहुत ही खूबसूरत ये अपर कट हमें देखने को मिला। डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर, फिजाई हमला, 6 रन। कमाल का ये शॉट था। देखिए फिर से एक बार आप सभी को एक प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक देखने को मिला होगा। यहाँ पे सचिन, रमेश तेंदुलकर, उसी के साथ वीरेंद्र सहवाग की याद आई होगी, क्योंकि इस तरह के शॉट वीरेंद्र सहवाग स्पेशली बहुत ज्यादा खेला करते थे। और इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने फिर से एक बार लगाई है छलांग 51 रन स्कोर कार्ड पर। और इस प्रतियोगिता की ये 7वीं जोड़ी पहले विकेट के लिए जिन्होंने साझेदारी बनाई है 50 के ऊपर की। 51 रन, 50 जरा जोरदार तालियां होनी चाहिए इस पार्टनरशिप, इस साझेदारी के लिए। कमाल की बल्लेबाजी। सेमीफाइनल का मैच है और इस मैच को खेलकर, इस मैच को जीतकर हमें फाइनल में प्रवेश करना है, इसी ईर्ष्या के साथ और इसी आत्मविश्वास के साथ यहाँ पे बल्लेबाजी करते हुए। कमाल की बल्लेबाजी, गेंदबाजों के ऊपर डोमिनेट किया है, गेंदबाजों को मनोवैज्ञानिक दबाव में ढकेल दिया है। करे तो क्या करे, इसी विवंचना में गेंदबाज नजर आ रहे हैं। पहली गेंद पर छक्का लगने के बाद अब अंतिम 5 गेंदें किस तरह से डाली जाएगी, इसी सोच में डूबे हुए गेंदबाज जयेंद्र राहुल गेंद को घुमाना जानते हैं, गेंद को स्पिन करना जानते हैं, मगर बल्लेबाज पूरी तरीके से वहां पे तैयार थे और सोच समझकर उन्होंने बल्लेबाजी की है। जी हाँ, फिर से एक बार देखिए बैकफुट पर तैयार थे। फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, थोड़ा सा रूम मिला, रूम का फायदा उठाया। आप इस बल्लेबाज को रूम नहीं दे सकते, जैसे ही रूम मिलेगा वो वहां पे फ्लैट बांधेंगे। कमाल का ये स्ट्रोक। फिर से एक बार ये बड़ा स्ट्रोक,
पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद के ऊपर चौका। बस बड़े स्ट्रोक से यहाँ पे डील हो रही है, चौकों और छक्कों से ही बात हो रही है। रनों की संख्या को रोक लगानी पड़ेगी, रनों की संख्या को रोकना पड़ेगा, वरना ये आपके हाथों से बहुत दूर चला जाएगा, क्योंकि इसके बाद आपको बल्लेबाजी करनी है। 55 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, अभी भी तकरीबन 10 गेंदें आना बाकी। 10 गेंदों में अगर 20 रन भी बनते हैं, फिर भी यहाँ पे आसानी के साथ 75 रन हमें देखने को मिलेंगे। और 75 रन अगर बनते हैं तो फिर बहुत मुश्किल हो सकती है इस मैच को जीतने के लिए। हालांकि इस प्रतियोगिता का इतिहास रहा है कि यहाँ पे 86 रन भी चेस हो चुके हैं, मगर वो मैच अलग था और ये मैच अलग है। ये प्रेशर वाला मैच, जी हाँ, यही अस्त्र आपको निकालना था। बल्लेबाज को रोकना है तो इससे बढ़िया अस्त्र नहीं है। बहुत ही लाजवाब ये यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर था। ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज को ब्लॉक किया था और बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था, लाजवाब कर दिया था। अच्छा कमबैक, अच्छी वापसी, इसी तरह से वापसी करनी होगी। जी हाँ, फिर से एक बार देखिए उसी पॉइंट पर, वेरी वेल डन, बहुत ही अच्छा कमबैक। क्योंकि पहली 2 गेंदों पर जब बड़े स्ट्रोक लगते हैं ना, तो ये आसान नहीं होता। उसके लिए आपका आत्मविश्वास जबरदस्त होना चाहिए, आपकी प्रैक्टिस लाजवाब होनी चाहिए, अपने आप पर भरोसा होना चाहिए। क्योंकि जब भी आप गेंदबाजी करते वक्त यॉर्कर करने की कोशिश करते हो ना, तो फुल टॉस या ओवर पिच कर बैठते हो, और इसी वजह से ये बहुत ही मुश्किल बॉल है। मगर इस मरतबा फिर से एक बार थोड़ी सी जगह मिली और अपने बल्ले को तिरछा किया है, गेंद को खेल दिया स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। फिजाई हमला, 6 रन आउट ऑफ द बार खेला है, स्टेडियम के बाहर जा चुकी है गेंद, और मैसेज दिया है बल्लेबाज ने, जाओ और ढूंढ के लेके आओ। या दरम्यान हरेश गायकर यांच्यातर्फे पारितोषिक आलेलं आहे। प्रत्येक चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल। बेलोशी गावचे रहिवासी सन्माननीय हरेश जी गायकर, धन्यवाद। ओहो, इस ओवर में ये तीसरा बड़ा स्ट्रोक, 2 छक्के, 1 चौका, 1 सिंगल। अब तक 17 रन खर्च किए हैं जयेश ने इस ओवर में। मगर दोस्तों, बल्लेबाजों के बारे में क्या कहे, सागर काटकर ने काट के रखा है। गेंदबाजों के छक्के छुड़ाए हैं, गेंदबाजों की बोलती बंद कर दी है, गेंदबाजों को सोचने पर मजबूर कर दिया है। इस ओवर की अंतिम 1 गेंद, जयेंद्र फिर से एक बार, हालांकि इस मतलब अपनी साइड को चेंज किया है, बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे सागर के लिए। सागर नाम की तरह वो उनका बल्ला भी फ्लो करता हुआ, जी हाँ, फिर से एक बार उड़ाया, जी हाँ, गई गई गई, ये गेंद भी गई डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार आउट ऑफ द पार्क, 6 रन। बैक टू बैक 3 छक्के लगा चुके हैं योगेश गायकर। योगेश गायकर और सागर काटकर ने धमाल मचा दी है। सेमीफाइनल का मैच, कैन यू बिलीव इट? क्या आप इमेजिन कर सकते हो? क्योंकि सेमीफाइनल तक पहुंचते पहुंचते कितने टीमों को उन्होंने परास्त किया है, कितनी अच्छी गेंदबाजी करते हुए ये मकाम उन्होंने हासिल किया है। उसके बावजूद सेमीफाइनल में इन 2 बल्लेबाजों ने गेंदबाजों के छक्के छुड़ाए हैं। इस ओवर में 23 रन खर्च हुए हैं और कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 68 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद 68 रन, यानी तकरीबन 70 के आसपास पहुंच चुके हैं। मगर अभी भी 6 गेंदें आना बाकी, अंतिम 6 गेंदें, और इन अंतिम 6 गेंदों में कितने रन बनेंगे इसके ऊपर यहाँ पे मेरे ख्याल से पूरी तरीके से निर्भर होगा इस मैच का रिजल्ट। क्योंकि इस ओवर में अगर गेंदबाज ने कमबैक किया, 2-4 रन खर्च किए, कुछ विकेट यहाँ पे हासिल किए, तो बल्लेबाजों को 70 के आसपास अगर रोकने में कामयाब हुए तो 70 रन चेस हो सकते हैं। मगर इस ओवर में भी 10-12 रन आ गए तो 80 पार हो सकते हैं। और 80 पार होना, 80 पार करना बल्लेबाजी करते हुए, चेस करते हुए, और वो भी सेमीफाइनल में, क्योंकि सेमीफाइनल में अगर ये पहुंचे हैं तो उनके पास भी अच्छे गेंदबाज होंगे, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। और इसी वजह से बल्लेबाजों की जितनी तारीफ करे उतनी कम होगी। नए गेंदबाज जीवन थड़े, ओहो, पहली गेंद पर बिंदी गेंद के साथ की है शुरुआत, बहुत ही बढ़िया कमबैक। इसी तरह से गेंदबाजी करनी होगी, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम करना होगा, वंचित रखना होगा।
जैसे मैंने कहा कि अभी वक्त है, यही 5 गेंदों में आपको फैसला करना है क्या ये मैच आप जीत रहे हो या हार रहे हो, क्योंकि इसी ओवर में अगर आपको जो कमबैक करने का मौका मिलेगा वो बाद में नहीं मिलेगा, बाद में बहुत मुश्किलों का सामना करना पड़ सकता है। कमाल की बल्लेबाजी की है, मगर देखिए कितनी लंबी पारी खेली है सागर काटकर ने। योगेश गायकर ने भी बखूबी साथ निभाया। जी हाँ, उड़ाया, फिर से एक बार उड़ाया, बिल्कुल उड़ाया है। गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए। मैसिव हिट और इसी के साथ आधा शतक मुकम्मल। जरा जोरदार तालियां होनी चाहिए आधे शतक के लिए। आणि यासिन सर या ठिकाणी NSC खानाव यांच्या वतीनं जेव्हा 8वं पर्व या ठिकाणी होतं म्हणजे गेल्या वर्षीचं, आणि पहिल्यांदाच या ठिकाणी गोंधळे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी बाईक देण्यात आली होती। अर्थातच प्रदीपजी देसाई यांच्या वतीने सुद्धा एक बाईक देण्यात आली होती, आणि त्यामध्ये ग्रामीण गटामध्ये बाईक जिंकणारा हाच तो खेळाडू अर्थातच सागर काटकर। वेरी वेल डन, तालियां बज रही है चारों तरफ से सागर के लिए। जी हाँ, इस मतलब ऑफ स्टंप पर सफल होकर कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मगर मेरे ख्याल से पेस को निकाल दिया था। थोड़ी सी धीमी रफ्तार की ये गेंद थी और इसी वजह से टाइम करने में नाकाम रहे। गेंद डीप स्क्वायर लेग में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया 75 पर। 75 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी 3 गेंदें आना बाकी। गेंदबाज जीवन, जी हाँ, इस गेंद को फिर से एक बार बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है, वहां पे फील्डर मौजूद नहीं है, गैप को ढूंढा है। फिर से एक बार मिलेंगे यहां पे 4 रन, चौका। कमाल की बल्लेबाजी, जितनी तारीफ करे उतनी कम। काबिले तारीफ बल्लेबाजी का नजराना पेश किया है अपने टीम के लिए। सेमीफाइनल में आकर इस तरह की साझेदारी यहां पे दोनों भी बल्लेबाजों ने पूरी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी की है। इस मरतबा स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है योगेश गायकर। देखिए दोनों भी बल्लेबाजों के सरनेम में यहाँ पे कर मौजूद है, और अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी हमने देखा होगा सचिन, रमेश तेंदुलकर, वेंगसरकर और उसी के साथ गावस्कर, ये सारे अंतिम जो उनके सरनेम है उनमें कर देखा गया है, और यहाँ पे भी गायकर और काटकर ने कमाल कर दिया है। अंतिम ओवर प्रगति पर, अंतिम ओवर की अंतिम एक गेंद शेष इस ओवर में। हालांकि एक चौका और एक छक्का देखने को मिला है। जी हाँ, नो बॉल करार दिया है। फिर से एक बार यहाँ पे बल्लेबाजों के लिए खुशखबरी, आम तो आम और गुठलियों के भी दाम, और ये लीजिए सोने पे सुहागा। अब कितने रन मिलेंगे ये तो अंपायर जी बता सकते हैं, मगर ये क्या हो रहा है, जो भी हो रहा है सब बल्लेबाजों के पक्ष में हो रहा है। अंपायर जी ने नो बॉल करार दिया है, मगर फिर भी तीसरे अंपायर के पास जाना चाहेंगे। क्या ये सीमा रेखा के बाहर गेंद जा चुकी है, क्या ये बाउंड्री है? अगर ये चौका होगा तो रन कितने मिलेंगे, क्योंकि बल्लेबाजों ने भी दौड़कर रन पूरे कर लिए हैं। नो बॉल के रूप में भी 1 रन मिलेगा, फ्री हिट भी रहेगा, यानी एक गलती की सजा यहां पे आपको 4 गुना भुगतना पड़ेगी और एक्स्ट्रा बॉल भी करनी पड़ेगी। बहुत मुश्किलों का सामना करना पड़ेगा अब गेंदबाजी करने वाली टीम को। एक एक गलती आपको प्रतियोगिता से बाहर होने के लिए काफी होती है। आपने बहुत गलतियां की है, ओवर थ्रो के रूप में रन दिए, नो बॉल के रूप में रन दिए हैं। अब हमारे अंपायर, तीसरे अंपायर, टीवी अंपायर मुआयना करते हुए क्या हुआ था एक्चुअली वहां पे, क्या ये चौका था, कितने रन मिलेंगे ये देखना पड़ेगा। अंपायर ने नो बॉल तो करार दिया है, जीवन अपने आप से नाराज होंगे। जी हाँ, सेव किया है। एक खुशखबरी जरूर आती हुई कि यहाँ पे सेव किया है। तो सर कितने रन, बल्लेबाजों ने कितने रन मुकम्मल कर लिए हैं? 4 रन। ओके, थैंक यू। तो 4 रन मिलेंगे, नो बॉल प्लस 3। यस, नो बॉल प्लस 3, 4 रन मिलेंगे। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 83 रन, और अब रहेगा फ्री हिट। जैसे मैंने कहा कि आम तो आम और गुठलियों के भी दाम। अब यहां पे बल्लेबाजों को आउट होने का बिल्कुल चांस नहीं है। हालांकि रन आउट तो हो सकते हैं, मगर किसी भी तरह पर खेल सकते हैं।
ये लीजिए, जोरदार प्रहार तो किया है मगर गेंद कारपेट के सहारे डीप मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार दौड़कर 2 रन मुकम्मल कर लिए हैं। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल और देखते देखते यहाँ पे 2 रन मुकम्मल और रनों की संख्या हो चुकी है पहले सत्र के खेल के बाद 85 रन, 85 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर में भी बहुत सारे रन आए हैं। अब जीतने के लिए 86 रनों की जरूरत। क्या 86 रन यहाँ पे चेस होंगे? 86 रन बनाना इस ठंड के मौसम में, इस फ्लड लाइट में क्या संभव है? हालांकि क्रिकेट की दुनिया में, क्रिकेट के खेल में कुछ भी असंभव नहीं है, क्योंकि इसके पहले भी 87 रन चेस होते हुए हमने देखे हैं। मगर दोस्तों, आने वाले सत्र में क्या होता है इसका ब्यौरा देने के लिए माइक्रोफोन पर मैं दावत देना चाहूंगा हमारे काबिल दोस्त निशांत को। धन्यवाद। तसेच मित्रांनो, या ठिकाणी dreamscricket.in यांच्या वतीनं LED स्क्रीनवरती आपण पाहतोय, अर्थातच खऱ्या अर्थानं आज जो हे जग सोडून गेला असा आयुष अनिल म्हात्रे याच्या सोबत आपण त्यांच्या घरच्यांसोबत आम्ही सर्वजण सहभागी आहोत। खऱ्या अर्थानं त्याच्या आत्म्यास शांती लाभो। 21 ते 22 वर्षाचा हा मुलगा होता आणि आज मात्र हे जग सोडून गेलेला आहे आणि संपूर्ण आमची ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, संपूर्ण आमचे हे सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग नक्कीच त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आपण दुपारी अर्पण केलीच होती, परंतु त्याचा फोटो आपण स्क्रीनवरती पाहतोय। त्यांच्या घरच्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण, आमची संपूर्ण ग्रामीण प्रीमियर लीग, संपूर्ण आमची कोर कमिटी, सर्व खेळाडू आम्ही दुःखात सहभागी आहोत। त्याच्या आत्म्यास पुनश्च शांती लाभो। धन्यवाद। या ठिकाणी सागरचे 5 षटकार आहेत आणि योगेशचे 3 षटकार आहेत। एकंदरीत 8 षटकार संपूर्ण म्हणजे पूर्ण झालेले आहेत। तर त्यासाठी संघाचे संघमालक सन्माननीय सुधीरजी चेरकर यांच्या वतीनं प्रत्येकी षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे। तर जेव्हा सामना समाप्त होईल तेव्हा मात्र आपण ते घेऊन जायचं आहे। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात। खऱ्या अर्थानं आपल्या अलिबाग नवगाव इथून हा आवाज सुरू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि एवढंच नव्हे तर वेस्ट बेंगॉल येथे सुद्धा आपण यासीन सरांना ऐकलं आणि आज त्यांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलं। आज सर्व प्रेक्षक वर्ग इथे आपण नाणेफेक सुद्धा करणार आहोत। दोन्ही संघाचे कॅप्टन साहिल रघुनाथ फुलारे, पुरस्कृत फुलारे ब्रदर्स उसर आणि प्रिशा प्रशांत खंडागळे, तसेच आमचे अजिजी ठाकूर यांचा संघ जय हनुमान घोटवडे या संघाचा कॅप्टन। आपण टॉस करण्यासाठी मात्र आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे। थँक्यू। तसेच या ठिकाणी एक डॅशिंग आणि डायनॅमिक व्यक्तिमत्व अजयजी गायकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय। त्यांच्या माध्यमातून सुद्धा बोरघर इथे आपण दरवर्षी एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा पाहतो, असे अजयजी गायकर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं देखील सहर्ष स्वागत या ग्रामीण प्रीमियर लीगच्या निमित्तानं। चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे। आपण आतुरतेने वाट पाहतोय। जयेश पाटील आपण सुद्धा यायचं आहे। सुहास सडे या ठिकाणी आलेले आहेत। जयेश पाटील आपण लगेच टॉस करणार आहोत।
आणि ज्यांचं आता मी नाव घेतलं असं सन्माननीय अजयजी गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सेकंड सेमीफायनलचा टॉस आपण करणार आहोत. चला सुहास रड आणि जयेश पाटील आपण दोनही कॅप्टन या ठिकाणी लगेच यायचं आहे. आपण इथे टॉस करणार आहोत. तदनंतर द्वितीय सत्राला सुरुवात करणार आहोत या मॅचची. तर सेमीफायनल नंबर 2 आणि या सेमीफायनलच्या मॅचमध्ये पाहणार आहोत की टॉस हा कोणाच्या बाजूने जातोय, तदनंतर इथे निर्णय काय घेतला जातोय. कारण एक महत्त्वाची ही लढाई असणार आहे. जिंकणारा संघ मात्र फायनलमध्ये प्रवेश करेल, हरणारा संघाला मात्र इथे नक्कीच ही स्पर्धा सोडावी लागेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. हुईज कॉल कोणाचा असेल? ओके, या ठिकाणी सुहासरेचा कॉल असेल की जयेश पाटीलचा? जयेश पाटील कॉल करतोय. टेलीचा कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलाय अर्थातच जय हनुमान घोटवडे संघ. फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. जय हनुमान घोटवडे संघानं या ठिकाणी टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर पंचांना नक्कीच विनंती करतोय, आपण आता सामन्याला सुरुवात करायची आहे. खऱ्या अर्थानं जिंकण्यासाठी दर्णे गुरुजी मला सांगत आहेत की 30 बॉलमध्ये 86 धावांची गरज आहे. याच मैदानावरती जय हनुमान घोटवडे संघाने जेव्हा 87 धावांची गरज होती तेव्हा मात्र त्या चेस केल्या होत्या आणि तीच आता धावसंख्या येथे डीबी एंटरप्राइजेस पुरस्कृत चेतन स्पोर्ट मुलखाणाव म्हणजेच प्रदीपजी देसाई यांचा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रदीप देसाई तर दुसऱ्या बाजूला सुधीर चेरकर. या दोघांमध्ये हे क्रिकेटचं घमासान युद्ध आपल्याला मात्र पाहायला मिळते. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल सुधीरजी चेरकर यांच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती संतोष मात्रे. या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी त्यांनी मात्र केली आहे. तो संतोष मात्रे स्ट्राईक इनवरती. तर गोलंदाज या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती चेंडूला सरळ भिकावून दिलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सुमित पाटील अंदोशी गावचा हा खेळाडू आहे आणि त्याने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलं. परंतु पहिल्याच बॉलवरती संतोष मात्रेच्या बॅटमधून इथे मात्र षटकार आलाय. मी अगोदर सुद्धा सांगितलं की ज्याच्या नावावरती 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील आहे. या ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये या पर्वामध्ये अक्षरशः प्रेक्षकांना ज्याने प्रभावित केलं अशी नेत्रदीपक खेळी त्याची 2 दिवसामध्ये आपण पाहिली. आजचा हा 3रा दिवस, अंतिम दिवस आहे. सेमीफायनल क्रमांक 1 या ठिकाणी हा सामना सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सडेतोड उत्तर आपल्याला मात्र मैदानावरती पाहायला मिळालं. दबाव, दर्पण सर्व काही. पंच प्रशांतजी बांदिवडेकर यांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघा 86 धावांची गरज आहे. तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका तो सामना 434 धावा 50 ओव्हरमध्ये केल्या होत्या ऑस्ट्रेलिया संघानं. तेव्हा सर्वांना वाटलं की आता इथे साऊथ आफ्रिका संघ हरणार, परंतु ती धावसंख्या साऊथ आफ्रिका संघाने चेस केली होती. काल देखील बघा याच मैदानावरती 87 धावांची गरज होती आणि त्यामध्ये सुद्धा जय हनुमान घोटवडे संघाने 4 ओव्हरमध्येच त्या धावा पूर्ण केल्या होत्या. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. त्याच प्रकारचे चित्र इथे पाहायला मिळेल का जिथे जिंकण्यासाठी 86 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तेथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये टकराव पाहायला मिळाला आणि इथे मात्र कॅच ड्रॉप केली आहे. 2 धावा तरी ते पूर्ण केली आहेत. संधी कोणाला दिली आहे तर संधी ती संतोष म्हात्रेला दिली आहे. मी 2 दिवस हेच उदाहरण देत असतो की जर साऊथ आफ्रिका आणि इंडिया जो आता रिसेंटली वर्ल्ड कप झाला 30 बॉलमध्ये 30 धावांची गरज होती. तदनंतर मिलरने मारलेला तो फटका जर सूर्यकुमार यादवने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं नसतं किंवा ती जर कॅच सोडली असती तर कदाचित वर्ल्ड कप भारतीय संघाच्या माध्यमातून गेला असता. त्याच्यामुळे कॅचचं हे महत्व आहे. तुम्ही संतोष म्हात्रेला या ठिकाणी संधी दिली आहे आणि आता नक्कीच आग ओकणारी फलंदाजी तो मैदानावरती करेल का? गोलंदाज सुमित पाटील तितकाच मित्रांनो एक तरबेज आहे. कारण मी त्याच्यावरती इम्प्रेस झालोय, प्रभावित झालोय. येणाऱ्या आगामी काळामध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच आपल्याला अंदोशी गावचा खेळाडू हा पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र विकेट किपरच्या हातामधून इथे चूक होते. 1 धाव तर केली आहे कंप्लीट. एका धावेने मात्र या ठिकाणी धावफलक पुढे सरकते आणि एका धावेच्या साह्याने धावफलकावरती 10 धावा दुहेरी आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे.
86 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर या ठिकाणी सुधीरजी चेरकर परस्कृत आई गावदेवी अंदोशी, तर दुसऱ्या बाजूला डीबी एंटरप्राइजेस, डीबी म्हणजेच देसाई बंधू यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे चेतन स्पोर्ट बुलखाणाव. या दोन संघादरम्यान हे क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचा चित्तथरारक सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लोअर बॉल, इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची हलकीशी कडा घेतली आहे आणि त्याचमुळे इथे चेंडू मात्र डॉट जातोय. धावफलक स्थिर आहे. प्रत्येक बॉलवरती धावा घेणं फार गरजेचं आहे. जशी परिस्थिती येते त्या पद्धतीने खेळणं फार गरजेचं आहे. इथे 86 धावांचा रतीब मात्र स्कोर कार्डवरती लावलेला आहे आणि हा जर पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला बेभान, बेधुंद, बेधडक अशी फलंदाजी मैदानावरती करावी लागेल. चांगला बॉल, टप्पा पडला, तदनंतर इथे स्लाइटली टर्न झाला. करण मात्रेसारख्या खेळाडूला इथे मात्र खऱ्या अर्थानं रोखून ठेवलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना धावफलकावरती 10 धावा आलेल्या आहेत. आता दर्णी गुरुजी सांगत आहेत की 24 बॉल्समध्ये येथे 76 धावेंची गरज. 76 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. 3 दिवस या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांची अगदी अलोट गर्दी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली. आज देखील आपण या मैदानाच्या सभोवताली पाहू शकता. घड्याळामध्ये साधारणतः 11:28 झाली आहेत. तरी त्यांना माहिती आहे की यानंतर आता आपल्याला 2च सामने फक्त राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आजचा दिवस या ठिकाणी आपण पूर्णपणे देऊनच या स्पर्धेची शोभा वाढवणार आहेत आणि कोणता संघ चॅम्पियन ठरेल यासाठी आता प्रत्येकाचं लक्ष लागले आहे. 76 धावा धावफलकावरती आता रिक्वायर्ड आहेत. 24 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. संचित पाटील हा गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. संचित पाटीलवरती संपूर्ण जबाबदारी. पहिलाच बॉल राईट मोर दी विकेट. पहिला बॉल अगदी हलक्यातली खेळण्याचा प्रयत्न, धावा घेण्याचा प्रयत्न बिलकुल होत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. संचित पाटील म्हटलं की अगदी हा कमी वयाचा खेळाडू, परंतु आज मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी गेल्या 2 दिवसामध्ये अप्रतिम अशा पद्धतीने ज्यांनी खेळी केली, प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम केलं, तो संचित पाटील मैदानावरती आज सुद्धा त्याची गुणवत्ता, कौशल्य दाखवतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र कॅच पकडला. फलंदाज संतोष म्हात्रे बॅक टू दी पॅव्हेलियन. अप्रतिम अशा पद्धतीने गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना अंदोशी संघानं 86 धावा पूर्ण केल्या. तदनंतर द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजीमध्ये सुद्धा इथे सुरुवात षटकाराने केली होती संतोष म्हात्रेनं, परंतु तदनंतर इथे पूर्णपणे कमबॅक केलाय. तसेच हरेश गायकर बेलोशी यांच्या वतीनं आई गावदेवी अंदोशी संघाच्या गोलंदाजांना या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक हे हरेश गायकर यांच्या वतीनं मात्र लावण्यात आलेलं आहे. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ. पहिलेच 2 बॉल डॉट आले. स्ट्राईक एंडवरती निमेश राऊतला आपण पाहतोय. आज त्याच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी आहे. मॅच जिंकायची असेल तर सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं वेगानं जातोय. खेळाडू देखील वेगानं आला. जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात मैदानावरती पूर्ण केल्यात. 1-1 धावेने 2-2 धावेने टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये की 86 धावेचं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि अशा वेळेला इथे गोलंदाजाने केलेली कमालीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. पहिल्याच 3 बॉलवरती फक्त 2 धावा दिल्यात आणि 1 विकेट मात्र प्राप्त केलाय. ओहो, इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे. कॉड बिहाइंड द विकेट फलंदाज निमिष राऊत हा देखील मात्र बाद होऊन तंबूत परततोय. आता कोण असा चेतन स्पोर्ट बुलखानव संघाचा संकट मोचक असेल, कोण खेळाडू तारणार असेल जो ही धावसंख्या काढू शकेल. बघा, करण मात्र जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत नक्कीच हे टार्गेट पूर्ण करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. कारण सर्वांनाच ठाऊक आहे की घोटवडेच्या वतीनं नाईट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. फायनलची ती मॅच प्रतिस्पर्धी संघामध्ये आयकॉन खेळाडू होते. शेवटल्या 4 बॉलवरती 4 षटकारांची गरज होती आणि ती 4ही षटकार मारणारा खेळाडू करण मात्र मैदानावरती अजूनही नॉन स्ट्राईक इनवरती आहे. त्याच्यामुळे हे विसरून चालणार नाही. जोपर्यंत करण मात्रे आहे तोपर्यंत मुमकिन आहे. त्याच्यामुळे इथेही
किती वेळ तो स्ट्राईक घेणार किंबहुना प्रतिस्पर्धी संघावरती कसा दबाव टाकणार हे पाहण्यासारखं असणार आहे. 21 बॉलमध्ये आता 74 धावा पूर्ण करायच्या आहेत. 20 बॉलमध्ये 74 धावा पूर्ण करायच्या आहेत. चांगली गोलंदाजी आपल्या षटकामध्ये प्रभावित केले गोलंदाज संचित पाटीलनं. खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट त्याने प्राप्त केल्या आहेत. 2 विकेट्स त्यांनी आतापर्यंत मिळवल्यात आणि आता या षटकातील 5वा बॉल. चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर अगदी आरामात पूर्ण केली आहे, परंतु 1-1 धावाने मात्र काही होणार नाहीये. इथून तुम्हाला मोठमोठ्या फटक्यांची गरज आहे, तरच या मॅच मध्ये वापसी होऊ शकेल. 5 बॉल कंप्लीट झालेत. आता अंतिम बॉल असेल सेकंड ओव्हर मधला. आता येथे जिंकण्यासाठी 19ला 73 पूर्ण करायचे आहेत. 19 बॉल आणि 73 धावा. पुन्हा एकदा संचित पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. करण म्हात्रेच्या बॅट मधून चेंडूला सरळ भिरकावून दिले. सीमा रेषेच्या बाहेर येतोय. उत्तुंग उत्कृष्ट GPL ब्रँडेड षटकार. जसं मी सांगितलं की करण म्हात्रे आहे तोपर्यंत हे शक्य आहे. ज्याच्याकडे एक चांगल्या पद्धतीने क्षमता आहे, त्याची जर बॅट या ठिकाणी जर लागली किंवा त्याची बॅट जर गरम झाली तर ही धावसंख्या चेस करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पण तू नाण्याची दुसरी बाजू पण पाहिली ना गोदरणे गुरुजी, तर इथे आई गावदेवी अंदोशी संघाच्या गोलंदाजांना अक्षरशः या ठिकाणी प्रभावी करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हे संपूर्ण मैदानावरची लाईट आपण पाहतोय. आमचे सन्माननीय उदयजी थिटे साहेब यांच्या वतीनं ही लाईट देण्यात आलेली आहे. तदनंतर या ठिकाणी सुंदर असं व्यासपीठ, खेळाडूंना बसण्यासाठी कक्ष बनवलेला आहे. आमचा समालोचक कक्ष आमचे RK मंडप डेकोरेटर्स खानाव प्रशांत टोपले आणि प्रभाकरजी टोपले यांच्या वतीनं ही व्यासपीठ पाहतोय. तदनंतर आमचा आवाज अगदी तंतोतंत नियंत्रित आणि अर्थात तंत्रशुद्ध पोहोचवण्याचं काम DJ हितेश आणि DJ सिद्धेश यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आता एवढ्यात मॅचच्या दिशेनं येणाऱ्या 18 बॉलमध्ये 67 धावांची गरज. स्ट्राईक इनवरती फलंदाज अथर्वच्या बॅट मधून चेंडूला भिरकावून दिले सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अथर्व म्हटलं की हे मैदान त्याला परिचित आहे. वनवली गावचा हा खेळाडू, परंतु या खेळाडूने सुद्धा मला प्रभावित केलं होतं. आगामी काळामध्ये हा खेळाडू आपल्याला अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये चमकताना दिसणार आहे. नाव विसरू नका, अर्थातच अथर्व, ज्याच्या बॅटमधून याच मैदानावरती हाफ सेंचुरी त्यांनी मारली होती. किंबहुना बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सुद्धा याच मैदानावरती त्यांनी घेतलं होतं. असा वनवली गावचा आपल्याला अथर्व स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतोय. 17 बॉलमध्ये आता 61 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बघा, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचं आहे. तुमचं फुटवर्क मुवमेंट फार महत्वाची आहे. कारण क्रिकेटच्या आता या आधुनिक आणि फास्ट क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू सफळ होऊन तो मोठे मोठे फटके मारत असतो, परंतु इथे फुटवर्क मुवमेंट नव्हतं आणि त्याचमुळे डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. अर्थातच या ठिकाणी सुमित पाटील यांच्या वतीनं खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होतीये. आपल्या स्पेलमधील सेकंड ओव्हर हाताळतोय सुमित पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला होता, त्याने फक्त 10 धावा खर्च केल्या. तदनंतर आता आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर हाताळतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु तदनंतरचे सलग 2 बॉल मैदानावरती डॉट आलेत. आता 15 बॉलला 61 धावा पूर्ण करायच्या आहेत. 15 चेंडून 61 धावा. राईट मोदी विकेट सुमित पाटीलने आज मात्र नक्कीच आग उकणारी गोलंदाजी मैदानावरती केली आहे. खूप सराव केला, प्रयत्न केले आणि आज मात्र आई गावदेवी अंदोशी या संघासाठी चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा पुढील बॉल स्ट्राईक वरती अथर्व. ओहो, इथे मात्र पंचांकडे दाद मागितले, पण चेंडू मात्र स्टंपच्या वरून गेलाय. सलगचे 3 बॉल डॉट मैदानावरती पाहायला मिळत आहेत आणि आता मॅच मध्ये पूर्णपणे वापसी करण्याचा प्रयत्न आपल्याला आई गावदेवी अंदोशी या संघाचा पाहायला मिळतोय. 14 बॉल मध्ये 61 धावांची गरज. 14 चेंडू आणि 61 धावा. चांगला बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. वेगानं चेंडू मात्र सीमारेषा लगत जातोय. 1 धाव केली आहे कंप्लीट, परंतु 1-1 धावेने मात्र काही होणार नाहीये. इथे मोठमोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. बघा, अंदोशी गावामधून मला आज या ठिकाणी संपूर्ण गावच आलेलं दिसत आहे. प्रचंड प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि तसेच मुलखाणाव येथून सुद्धा बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आलेत, पण थोडेसे नाराज झालेत कारण 13 बॉलमध्ये आता 60 धावा पूर्ण करायच्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. करण म्हात्रे आहे तर शक्य आहे. या बॉलवरती येतोय एक मोठा फटका. षटकार. 6 धावेच्या साह्यानं धाफलकावरती आता या ठिकाणी बदलाव होतोय.
32 धावा आलेल्या आहेत. आता 12 बॉलमध्ये 54 धाव्यांची गरज, 12 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज असताना इथे मात्र आता पाहणार आहोत की ड्रिंक्स ब्रेक देखील झालेला आहे. 2.5 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर चौथ्या षटकाला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्या या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप मिळाली आणि आता नक्कीच या ठिकाणी ते मात्र पहिल्या दिवशी सुद्धा आले. त्यांनी जवळपास 3 ते 4 सामने पाहिले, आता देखील आले आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ते थांबले. सामन्यांचा मनोमुरादपणे निखल आनंद घेतला आणि त्याच वेळेला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की मी आज तुम्हाला निमंत्रित सुद्धा करण्यासाठी आलेले आहेत. त्यांची स्पर्धा पुन्हा एकदा मी सांगतोय की दिनांक 5 मार्च ते 10 मार्च या 6 दिवस आपला ती स्पर्धा पाहायला मिळेल आणि नक्कीच जेव्हा शेवटला दिवस असेल त्यांच्या स्पर्धेचा तेव्हा तुम्हाला रायगड विरुद्ध ठाणे ही मॅच या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे. तरी सर्व प्रेक्षकांना मी पुनश्च आमदार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आमंत्रित करतोय की दिनांक 5 मार्च ते 10 मार्च या 6 दिवसाला आपण त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जायचं आहे. कारण आपल्याला पहिल्यांदा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये विजेत्या संघ मालकास त्यांच्या माध्यमातून थार देण्यात येणार आहे आणि तसेच जो त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज असेल त्याला रॉयल एनफिल्ड या कंपनीची बुलेट देऊन मात्र सन्मानित करणार आहेत. वयात मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल, प्रचंड वेग, परंतु इथे मात्र धावा घेण्याचा प्रयत्न नाहीये कारण इथे शफल होत नाहीये, लाईन पर्यंत पोहोचत नाहीये. अथर्व थोडासा या ठिकाणी पिछाड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे डॉट बॉल तो मात्र खेळलेला आहे, परंतु आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये दर्णेगुरुजी सांगतायत की 54 धाव्यांची गरज. 11 चेंडू आणि 54 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज, चांगला बॉल, डॉट बॉल मैदानावरती आतापर्यंत त्याने खूप चांगल्या पद्धतीने प्रभावी केलेला आहे. जवळपास अथर्वने त्याच्या इनिंगमध्ये 5 चेंडू तो मात्र डॉट खेळलेला आहे. आता 10 बॉलला 54 धाव्यांची गरज. 10 चेंडू आणि 54 धावा. शक्य अशक्य असं आव्हान, शक्य अशक्य असं आव्हान. पुन्हा एकदा इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे सलगशे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभावी केलं गोलंदाज कुणाल पाटीलने. पहिले 3ही चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. सन्मान्य मनीष पाटील यांच्या वतीनं सुमितसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु वेळ मात्र निघून गेली आहे कारण या चेंडूवरती चौकार आलेला आहे. आता 8 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. बघा, 8 बॉलमध्ये 8 षटकार जरी मारले तरी देखील 48 धावा होत आहेत. त्याच्यामुळे हे आता अशक्य असं आव्हान म्हणावं लागेल. सुधीरजी चेरकर पुरस्कृत आई गावदेवी अंदोशी या संघानं नक्कीच कमबॅक केलंय, वापसी केलंय. पुन्हा एकदा वळूयात. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. वेळ मात्र निघून गेली आहे. एक चुकीची दुरुस्ती आहे. सुमित पाटीलला जे बक्षीस देण्यात आलं होतं मनीष पाटील यांच्याकडून, ते सुमित पाटीलला नसून संचित पाटीलसाठी देण्यात आलेलं आहे. 7 बॉल आणि 44 धाव्यांची गरज. दर्णेगुरुजी 7 चेंडू आणि 44 धावा. पुन्हा एकदा ओहो, डॉट बॉल. अक्षरशः या ठिकाणी आपण पाहिले गेले तर अथर्वनं नाराज केले कारण त्याच्या स्पेलमध्ये आपण पाहिले गेलं तर त्याने 1 ओव्हर अखंड या ठिकाणी डॉट केली आहे कारण 6 बॉल तो डॉट खेळला. त्याच्या 6 बॉलवरती जर करण म्हातेला स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. कारण आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वांनाच ठाऊक आहे की करण म्हात्रेची खेळी कशा पद्धतीने असते. एकदा त्याची बॅट गरम झाली की समोर कितीही मोठा गोलंदाज असू द्या, प्रत्येक गोलंदाजाला आक्रमण करण्याचं काम करतोय, परंतु यावेळेला स्ट्राईक मात्र मिळाली नाही आहे. त्याच्यामुळे आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 44 धाव्यांची गरज आहे. मॅच जवळपास आपण पाहायला गेलं तर आई गावदेवी अंदोशी संघाच्या बाजून आहे. तर देखील टेनिस क्रिकेटचा खेळ आहे
त्याच्यामुळे कधी काही एखादा चमत्कार होईल, कधी काय वेगळं घडेल याचा काही मात्र नेम नाही आहे. 6 बॉल 44 धाव्यांची गरज. योगेश गायकर अंतिम ओव्हर. बॅटिंगमध्ये तर प्रभावित केलं. चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न. अगदी योगेश गायकर ग्रामीणमध्ये तसं पाहायला गेलं तर थोडासा पिछाडीवरती होता, परंतु आज त्यांनी प्रीमियर लीगमध्ये दाखवून दिलंय की वावे संघामधून सुद्धा कित्येक वर्ष त्याने अक्षरशः क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीने खेळी केली, परंतु आता मात्र ग्रामीणमध्ये सुद्धा त्याने बॅटिंग केली. बॉलिंगमध्ये सुद्धा आता हवी होतोय. पहिलाच बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केला आणि आता करण मातेसारखा खेळाडूला बाद केलेला आहे. या मॅचमध्ये आता औपचारिकता म्हणावी लागेल. जवळपास आई गावदेवी अंदोशी हा संघ आता फायनलच्या दिशेनं वाटचाल करतोय. ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4चा हा पहिला आपल्याला संघ मिळणार आहे, जो डायरेक्टली आता या ठिकाणी सेमीफायनलमधून फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तदनंतर दुसरी भिडत दर्णेकुंजी आपल्या भेटीला येते. 2 संघ प्रतिस्पर्धी आपल्या समोर आहेत. एका बाजूला साहिल फुलारे पुरस्कृत फुलारे ब्रदर्स उसर, तर दुसऱ्या बाजूला प्रशांत खंडागळे आणि त्याच वेळेला अजितजी ठाकूर यांचा संघ जय हनुमान घोटवडे. हे 2 संघ या ठिकाणी आपापसामध्ये भिडणार आहेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम या ठिकाणी घोटवडे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मॅच समाप्त होईल तेव्हा त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 4 बॉल 44 धाव्यांची गरज. अजून यानंतर आपल्या समवेत फक्त 2च या ठिकाणी सामने शिल्लक राहिलेले आहेत आणि तदनंतर इथे या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. मग प्रत्येक प्रेक्षकांना आता नक्कीच वेध लागतील की सिरीज कोण असेल, उत्कृष्ट फलंदाज कोण असेल, गोलंदाज कोण असेल आणि त्याचा रेकॉर्ड मॅन्युअली आमचे दर्णे गुरुजींनी ठेवलेला आहे. चांगला फटका. बघा वेळ एवढी महत्त्वाची आहे की एकदा वेळ निघून गेली की मग त्या खेळीला काहीच हरकत नसतो. इथे षटकार येत आहेत, परंतु मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. येणारे आता 3 बॉलला 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. संपूर्ण प्रेक्षकांचं पुनश्च या ठिकाणी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, तदनंतर आमचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, संपूर्ण कोर कमिटी आहे, सर्वांच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतोय, कारण आपण या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात आणि अगदी गेले 3 दिवस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आमच्या या स्पर्धेला लाभलेला आहे. तसेच या ठिकाणी जी कोर कमिटी आहे, ज्यांच्यावरती जो भार सोपवला होता तो भार या ठिकाणी त्यांनी लिलया पार केलेला आहे. त्याबद्दल संपूर्ण सदस्यांचं, अध्यक्ष असतील, आमचे उपाध्यक्ष आहे, सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण आपण मेहनत घेतली आणि म्हणूनच आपण ही स्पर्धा करू शकलो. आपल्याशिवाय ही स्पर्धा अधुरी आहे, परंतु प्रत्येकाने अगदी 3 दिवस चांगलं डेडिकेशन, समर्पण या ठिकाणी दिलं आणि त्याचमुळे इथे ही स्पर्धा आता पूर्णत्वाला जाते. किंबहुना या स्पर्धेला 4 छान लावण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहात. त्याबद्दल समालोचकांच्या वतीनं, आम्हा सर्व खेळाडूंच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं, संपूर्ण कोर कमिटी, अध्यक्ष, उपाध्यक्ष आपलं हार्दिक हार्दिक आभार. या मॅचमध्ये आता नक्कीच संपूर्ण ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली अशी आपले सर्वांशी लाडके दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सलग पहिल्या दिवशी सुद्धा या ठिकाणी उपस्थित दाखवली. आज देखील ते या ठिकाणी आले होते. तसंच आपले सर्वांचे लाडके गुंजळे साहेब यांनी सुद्धा या स्पर्धेला खूप मोठं सहाय्य दिलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल पुनश्च त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. आणि शेवटला बॉल इथे मात्र मॅच फिनिश होत आहे आणि ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये पहिलाच आपल्याला एक संघ मिळतोय, तो म्हणजेच सुधीर चेरकर पुरस्कृत आई गावदेवी अंदोशी हा पहिला संघ आपल्याला आता पाहायला मिळतोय, ज्याने फायनल मध्ये धडक मारली आहे. बघा सुधीरजी चेरकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं प्रत्येक विकेटसाठी. त्यामध्ये संचित पाटीलने 2 विकेट्स घेतल्यात आणि योगेश गायकर याने 1 विकेट घेतलेला आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने या स्पर्धेमध्ये 21 बॉलमध्ये 52 धाव्यांचं योगदान दिलं असा